तर लातूर ही परिवर्तनाची भूमी आहे आणि ही परिवर्तनाची भूमी आजची नाही आहे. इसवी सन 786 पहिल्यांदा ज्या लट्टालूर गावाचे सुपुत्र राष्ट्रकूट ज्यांनी अर्ध्या भारतावर राज्य केलं, तो माणूस या लातूर नगरीमध्ये निर्माण झाला आणि त्या माणसाने अर्ध्या देशावर राज्य केलं. अशा नगरीमध्ये आणि अशा जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्र आणि साप्ताहिक निर्माण होणं ही काही आश्चर्याची गोष्ट निश्चितच नाही आहे. मी जिल्हा माहिती अधिकारी आहे, त्याच्यामुळं वर्तमानपत्राचं आणि नियतकालिकाचं प्रतिनिधित्व करतो जिल्ह्याचं माध्यमाचं, त्याच्यामुळं त्यावर प्रकाश टाकणं हे माझं कर्तव्य समजतो. मुळात मित्र हो, माध्यमं, संवाद माध्यमं हे प्राचीन काळापासून लोकरंजनाची माध्यमं होती. आपण म्हणतो की नारद मुनी हे आद्य पत्रकार होते, तर होते. शेवटी सर्वसामान्यांना एखादी महत्त्वाचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे माध्यम करतं ते जनसंवाद माध्यम आहे. ते जनसंवाद माध्यमाचं मुद्रित स्वरूप 1666 बंगाल गॅझेट पासून सुरू झालं. जेम्स हिकी नावाच्या एका इंग्लंडच्या पत्रकारांनी कलकत्त्यामध्ये बंगाल गॅझेट सुरू केलं आणि ब्रिटिशाच्या विरोधातच लिहून 2 वेळेस जेलमध्ये गेला आणि तेव्हापासून भारताला पत्रकारितेची ओळख झाली. आणि आपण सगळेच विदित आहोत की 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकर, जे भारतातले पहिले इंग्रजीचे प्राध्यापक ते वेलिंग्टन कॉलेज मुंबईला, त्या माणसाने पहिलं दर्पण हे साप्ताहिक सुरू केलं.